शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। जिल्हा परिषदेच्या 7 पैकी शाहू आघाडीला 4, महाविकास आघाडीला 2 तर भाजपला 1 जागेवर यश मिळालंय। शिरोळ पंचायत समितीच्या 14 पैकी तब्बल 10 जागा जिंकून शाहू आघाडीनं एकतर्फी सत्ता मिळवली आहे। मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यानं स्थानिक आघाडीला भरभरून यश दिलंय। राजर्षी शाहू आघाडीनं नांदणी, उदगाव, अब्दुल्लाट, दत्तवाड या 4 जिल्हा परिषदेच्या तर दत्तवाड, टाकळी, अब्दुल्लाट, शिरढोण, उदगाव, अर्जुनवाड, चिपरी, आलास, यड्राव आणि आकीवाट अशा पंचायत समितीच्या 10 जागा जिंकल्यात। महाविकास आघाडी अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दानोळी तर यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालंय। दानोळी, कोथळी, गणेशवाडी आणि नांदणी या पंचायत समितीच्या जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या। भाजपनं जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 7 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी आलास जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रशांत शहापुरे यांनी विजय मिळवलाय। शिरोळच्या शाहू आघाडीचं नेतृत्व आमदार यड्रावकर यांच्यासह माजी आमदार उल्हास पाटील यांनी केलं। महाविकासकडून माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील तर भाजपकडून श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, सावकर मादनाईक यांनी नेतृत्व केलं। या निवडणुकीत दत्तवाड जिल्हा परिषद आणि दत्तवाड टाकळी पंचायत समिती मतदारसंघात छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील यांनी एकतर्फी यश मिळवलं। खासदार धनंजय महाडिक यांची बहीण मनीषा रणजित कदम यांनी शिरढोण पंचायत समिती मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजय संपादन केला। शिरढोण, शिरदवाड, शिवनाखवाडी ग्रामस्थ व मतदारांचे मला एवढ्या मोठ्या प्रमाणे पाठिंबा देऊन भरघोस मतदान केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। तसंच राजर्षी शाहू विकास आघाडी, यड्रावकर साहेब, महाडिक साहेब व मित्रपक्ष यांचे मनापासून आभार। आणि या सर्व यशामध्ये कदम अण्णांची पुण्याई व आशीर्वाद आहे व माझ्या कुटुंबियांचा सगळ्यांचा मोलाचा हात आहे। मी सौ मनीषा रणजित कदम सर्वांचे हार्दिक आभार मानते। या निवडणुकीत सावकर मादनाईक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचा पराभव झाला। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्याही बालेकिल्ल्यात भाजपला पराभव सहन करावा लागला। भाजप नेते डॉक्टर संजय पाटील यांच्या स्नुषा मृणालिनी राजे पाटील यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। एकंदरीत या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलंय। बी न्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार।